नाही, नक्कीच बघा, खरं तर हा प्रॉब्लेम गेल्या 10 दिवसापूर्वीपासून सुरू झालेला. पण सरकार का लफाछपी करत होतं मला काही कळत नाही. ते सांगत होतं काही प्रॉब्लेम नाही, काही पॅनिक होण्याची गरज नाही, जनतेने यामध्ये बिनधास्त राहावं, आमच्याकडे सगळं आवश्यक असलेला पुरवठा वगैरे आहे. हे कशासाठी पुशारकी मारत बसले होते? राज्य सरकारही मारत होतं आणि दिल्लीचे काही मंत्री मारत होते. आज वस्तुस्थिती ही आहे की बघा, डिझेलचा तर प्रॉब्लेम होतो आहे. एक गाडी, आता माझा पण पेट्रोल पंप आहे, 15 दिवसातून एक लोड मिळते आम्हाला, एक लोड, दुसरा लोड मिळत नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे की आता LPG गॅसचा तर प्रॉब्लेम इतका मोठा झालेला आहे. आणि यामध्ये आता आमच्या काय चुका झाल्यात, हे पॅनिक होण्यामागं आमच्या चुका कुठल्या झाल्यात याच्यावर आता विचारमंथन होण्याची गरज आहे. जर देशाचं नेतृत्व चुका करत असेल आणि त्याचं देशातील जनतेला त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागत असेल, की आमच्या अनेक वर्षापासूनचे चांगले संबंध असलेले इराणबरोबरचे संबंध आम्ही बिघडवलेत आणि आज या परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागतं आहे. खरं तर काय गरज होती इस्रायलला जायची आणि छोट्याशा मेडलसाठी इस्रायलला जाऊन आज संपूर्ण भारतातील जनतेला, देशातील जनतेला वेठीस धरण्याचं काम झालेलं आहे. आता सर्वपक्षीय बैठक घेण्याची आवश्यकता पडली. ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस विचारत नाही. आपली संपूर्ण परराष्ट्र नीती कशी असावी याचा कवडीचाही अभ्यास काही दिल्लीतील काही लोकांना नाही आहे आणि ते यांचे सल्लागार आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला तरी वाटतं की ही आता कोरोनासारखी परिस्थिती या देशामध्ये होते आहे. काल आज माहिती घेतली, विस्तारित आमदार निवासामध्ये जरा पत्रकार जाऊन या, काय परिस्थिती आहे. तिथला गॅस सिलेंडर संपला, फक्त डाळ भात कसं तरी त्यांनी शिजवून दिलं तिथल्या माणसांना. ही पूर्ण आणि माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या 4-5 दिवसामध्ये मोठा प्रश्न पुन्हा निर्माण होणार आहे. गॅसचाही होणार आहे आणि तेलाचा पण होणार आहे. आता तुम्ही गॅस आणि तेलाच्या संदर्भात बोललात. नागपुरामध्ये 65 बस, जी आपली बस सेवा नागपूर महानगरपालिकेकडनं चालवली जाते, त्यातल्या 65 बस ज्या आहेत त्या आज बंद होत आहेत असं कळत आहे. नक्कीच बघा, सगळीकडेच हा तुटवडा पडतो आहे. उद्या या सगळ्या परिवहन सेवेवर मोठा परिणाम होणारच आहे आणि त्यातून संपूर्ण मला वाटतं की यावर महागाई रुद्ररूप धारण करेल. सगळे व्यवहार थांबले जातील. लोक म्हणजे भारत थांबल्यासारखं होईल. जसं कोरोनामध्ये थांबलेलं आहे त्या पद्धतीनं आता ही परिस्थिती उद्भवेल. म्हणूनच नागपुरात 65 बस बंद होणं म्हणजे परिवहन व्यवस्था कोलमडणं आहे. नागपूर शहरातील तिथील मुख्यमंत्री असून जर तिकडे पुरेसा साठा नाही आहे, पुरेसं डिझेल नाही आहे, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जनतेमध्ये घबराट आहे, भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पुढे काय होईल या परिस्थितीमध्ये लोक चिंतेत आहेत आणि याला जबाबदार आपली सरकारची, भारत सरकारची पॉलिसी आहे, धोरण आहे, त्यांचं जे काही वागणं आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला देशातील लोकांना सामोरं जावं लागतं आहे. शिवलिक संस्था ज्याच्यावर रुपाली चाकणकर या संचालिका सुद्धा आहेत, त्यांच्या सदस्य आहेत. सगळ्या संस्थानाची SIT मार्फत चौकशी सुरू आहे असं स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे. अशात रुपाली चाकणकर यांच्याकडे राष्ट्रवादी पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्ष एवढं मोठं पद आहे, त्यामुळे वेगवेगळ्या स्तरातून मागणी होती आहे की त्यांना त्या पदावरून सुद्धा काढलं गेलं पाहिजे. अजूनपर्यंत त्यांच्यावर ही कारवाई का होत नाही? मला वाटते की जोपर्यंत तटकरे म्हणत नाही तोपर्यंत ती कारवाई होणार नाही आणि तटकरेच्या मनात ज्या दिवशी येईल त्या दिवशी ती कारवाई होईल. तटकरेंच्या मनात जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही. कारण अलीकडच्या सगळ्या घडामोडीवरून रुपाली चाकणकर आणि तटकरे यांनी त्या खरातच्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस ही नावं पुढे आली तर त्या प्रकरणातून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न किंवा त्या पदावर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं तटकरेंनी केलेला आहे. हे लपून राहिलेलं नाही. आता या महिला पदावरून काढायचं की नाही ते सुनेत्राताई पवारपेक्षा सध्या त्या पक्षावर ताबा घेऊन ठेवणारे मला वाटतं प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे दोनच बॉस आहेत, ते ठरवतील. काल मुख्यमंत्र्यांनी खरात प्रकरणावर जे काही माहिती दिली त्या माहितीमध्ये राजकीय लोक जी आहेत, राजकीय पक्षांची ज्यांचे फोटोज आहेत किंवा यांना जाणीवपूर्वक वगळण्यात आलं किंवा त्यांचा फारसा उल्लेख त्या भाषणात. हे बघा, लॅपटॉप वगैरे सगळं जप्त केल्याचं सांगतायत.
पेन ड्राईव्ह कुठे आहे? पेन ड्राईव्ह आणा ना पुढे, मग सगळे नागडे पडतील, सगळे ओपन होतील. कोण कोण या खरात याच्या भोंदूचे भक्त आहेत आणि कोण कोण या भोंदूची सेवा केली आहे पायापासून डोक्यापर्यंत, तर ते सगळेच पायापासून डोक्यापर्यंत सगळे ओपन झाल्याशिवाय राहणार नाहीत, नागडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. मी जबाबदारीनं सांगतो, जर ते पेन ड्राईव्ह पुढे आलं तर मंत्रिमंडळातील 2-3 लोकांची विकेट जाईल, पण ते आणू शकणार नाहीत. ते प्रकरण दाबल्या जाईल आणि सोयीचं जेवढं आहे तेवढंच ते पुढे आणलं जाईल. उद्या मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल. एवढं मोठं हे प्रकरण आहे. सर, अशोक खरातच्या बाबतीत अजून एक वैभव अशोक खरातचं होते ना पूर्ण. नाही, असं आहे की कुणाचंही सरकारचा प्रमुख हे आपलं सरकार सेफगार्ड करणारच. आता मंत्रिमंडळातील पक्षातील दुसऱ्या पक्षातले राहो की तिसऱ्या पक्षातले राहो, सत्तेमध्ये सहभागी असलेल्या लोकांना वाचवणं हे मुख्यमंत्री करणारच. त्यात काही नवं आहे असं मला वाटत नाही. जयकुमार गोरे. नाही, आता खरं आहे ना, पाणी दिलं कोणी दिलं म्हणून तिकडून ते सागरजी, ते आपले भातखळकरजी म्हणत होते. आता मंदिराला त्या खराच्या ट्रस्टला दान कुणी दिलं तर जयकुमार गोरेजींनी त्यांच्या खात्यानी, आपले रावल, गोरेजी नाही, रावल यांच्या पर्यटन विभागाने ती मदत केल्याची माहितीच आहे. आता 1,87,00,000 रुपयाची आणि बांधकामासाठी दिलेत. तर हे सगळं पाहिल्यानंतर सरकार अर्धं सांगतं आणि अर्धं लपवतं. ज्या गोष्टी सोयीच्या आहेत त्या पुढे आणायच्या आणि ज्या गोष्टी गैरसोयीच्या आहेत त्या दाबून ठेवायच्या. हे संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय नेते असतील किंवा IPS किंवा पोलीस असतील किंवा IAS असतील, IPS असतील, हे वरिष्ठ जे काही अधिकारी आहेत, याच्यामध्ये यांनी अनेकांनी हात धुवून घेतलेले आहेत. हात धुवून घेतलेत, आपलं उघड पांढरं करून घेतलं आहे, काही लोकांनी त्या खरात करून लुटूनही घेतलं आहे. हे सगळी चौकशी आता SITच्या माध्यमातून पारदर्शकपणे पुढे येईल यावर आमचा अजिबात विश्वास नाही. अत्याचाराबरोबर घाटकोपर प्रकरणातला जो अहवाल आहे, घाटकोपर होर्डिंग अपघात प्रकरणाचा जो अहवाल होता, तो आधी तर सगळ्यांना वितरित करण्यात आलेला नव्हता आणि नंतर तो मिळाला. त्यावेळेला असं लक्षात आलं की सरकारी अधिकारी, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि स्थानिक लोक यांनी मिळून कटकारस्थान करून ती जमीन पेट्रोल पंपाला दिली आणि त्यानंतर तिथं इतकं भलं मोठं होर्डिंग लावण्यात आलं आहे. कटकारस्थान करण्यात आलं आहे, म्हणजे जास्ती लोकांचा सहभाग आहे असं म्हटलेलं आहे. जी कारवाई होते ती पुरेशी आहे असं वाटतं का? नाही, कारवाई इंटेन्शनली केली गेली. त्यावेळेस एखाद्या अधिकाऱ्याचा बळी घ्यायचा आणि तोही त्या आयडिओलॉजीच्या विरुद्ध असलेल्या अधिकाऱ्याचा बळी घ्यायचा, हे प्लॅनिंग करून त्यावेळेस झालेली कारवाई होती. त्यावेळेससुद्धा आम्ही हीच भूमिका मांडलेली आहे. पण आज सत्य उघड होते, हे या गटामध्ये अनेक जण आहेत, पण सरकारने त्यावेळेस ते लपवलं. आता अहवालातून पुढे आल्यानंतरसुद्धा या अहवालाच्या नुसार त्याच्या खोलवर जाऊन कोण कोण त्यामध्ये सहभागी आहेत, कारण इतक्या लोकांचा जीव गेल्यानंतर तिथे कारवाई होण्याची अपेक्षा आहे. पण ते करतील की नाही, सोयीचं काम होईल तेवढंच चाललेलं आहे राज्यात. त्यामुळे मी त्यावर आज बोलण्यापेक्षा मी ते सगळं बघतो आणि मग सरकारला पत्र लिहितो आणि कोण कोण दोषी आहे त्याच्यावर कारवाई करायसाठी आम्ही विनंती करू सरकारला.